श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण केला होता आपला 27वा अध्याय आणि आता आपण चालू करूया आपला 28व्या अध्यायाला। तर अध्यायाचं नाव आहे मातंगांना पूर्वस्थितीवर आणले। तर जर का तुम्हाला आठवत असेल, जर ज्या मित्रमैत्रिणींनी माझा जो कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यातल्या स्टोरीमध्ये आपण पाहिलेलं होतं की ते जे मातंग होते ज्यांना श्री गुरूंनी त्यांच्या पूर्वजन्मांची गतजन्मांची आठवण करून दिली होती, तर हा व्हिडिओसुद्धा त्यांच्याबद्दलच हा अध्यायसुद्धा त्यांच्याबद्दलच आहे। त्याच्यामध्ये त्यांची पुढची स्टोरी आहे। ज्या व्हिडिओ काल मी लास्टला वाचून दाखवलेलं होतं की ते श्री गुरु बोलतात की जे मातंगांचं काय आहे पुढे जी कथा ती मी तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये सांगतो। तर तोच आपला अध्याय आता आपण सुरू करतोय। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकांना म्हणाले। त्यानंतर मातंगांनी श्री गुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन यातील जन्म मिळाला आहे? तेव्हा त्यांनी हीन गती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत आणि कोणत्या पापांमुळे कोणकोणते रोग होतात यावर सर्व विस्तृत विवेचन केले। म्हणजे त्या मातंगांनी जसं कालच्या व्हिडिओत आपण पाहिलं मागील अध्यायामध्ये की मातंगसुद्धा विचारतात गुरूंना की मला असं काय कारण आहे ज्यामुळे मला ह्या जन्मामध्ये ह्या जन्मामध्ये माझी अशी अवस्था आहे, असं का? तर त्यानंतर श्री गुरु त्यांना समजावून सांगतात की कोणकोणते कार्य केल्यामुळे कोणत्या जन्मामध्ये कोणत्या जन्मामध्ये काय आपल्याला पुण्यफळ मिळतं किंवा आपल्या कर्मांची जी फळं असतात ते आपल्याला कशा प्रकारे मिळतात, किंवा कोणती पापे केल्यामुळे कोणते रोग होतात, कोणती दुष्कर्म केल्यामुळे आपल्याला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते यावर विस्तृत विवेचन केले। त्यावेळी विक्रम भारतींनी विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, त्यांना ज्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखर पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते। त्यानंतर श्री गुरूंनी त्याच्या पापमुक्तीस्तव करायची स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितली। ज्यांच्याकडनं चुकून काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा ज्यांना चुका केल्यानंतर पश्चाताप होतो असे जे लोक असतात त्यांचे पाप हे नष्ट होऊन जातात। जे स्वतःच्या चुकीचा किंवा केलेल्या पापांचा पश्चाताप करतात, त्यांना त्या चुकीची जाणीव होते, अशा लोकांना त्या ज्या केलेल्या कार्यावरती म्हणजे ज्याच्यावर तुम्ही पश्चाताप करू शकता, तर कोणकोणते तप, जप, कोणकोणत्या तीर्थक्षेत्री तुम्ही जायला पाहिजे हे सगळं श्री गुरूंनी त्यांना कोणते मंत्रपठण करायचे हे सगळं प्रायश्चित्त, थोडक्यात पापाचं प्रायश्चित्त कोणत्या प्रकारे कराल हे त्यांनी गुरूंनी त्या जे मातंग आहेत त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं। तसेच कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते हे सुद्धा सविस्तर सांगितले। तर बघा, कोणतं प्रायश्चित्त केल्याने कोणत्या दुष्कर्माचे कोणतं दुष्कर्म नष्ट होऊन जाईल हे सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलं। त्यानंतर त्यानंतर श्री गुरु मातंगांना उद्देशून म्हणाले, पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुम्हाला सध्या मातंग म्हणून जन्म मिळालेला आहे। श्री गुरूंनी त्यांना सांगितलं त्या मातंगांना की पूर्वजन्मी तुम्ही तुमच्या गुरूंची निंदा केली, पुन्हा आणखी तुमच्या मातापितांची निंदा केली, त्यामुळे मातृपितृनिंदा, त्यामुळे तुम्हाला या जन्मामध्ये मातंग जन्म मिळालेला आहे। तुम्ही महिनाभर संगमावर स्नान करा, म्हणजे तुमच्या पूर्वदोषाचे क्षालन होऊन तुम्ही पुन्हा ब्राह्मण कुळात याल। मातंग म्हणाले, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्म स्मरण व ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि मी तुम्हाला शरणही आहे। आता तुम्हीच माझा उद्धार करा, विप्रत्व देऊन मला धन्य करा। तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तुम्ही मातंग आहात, तुम्हाला वेद म्हणता येत असले तरी समाज तुम्हाला ब्राह्मण म्हणून कधीही स्वीकारणार नाही। लोक तुमची निंदा करतील। विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते, त्यांनी प्रदीर्घ तपस्या केली, ते स्वतःला ब्राह्मण समजायचे आणि लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना नेहमीच वाटायचे। वसिष्ठ हे ऋषिकुळाचे अर्ध्वेयू विश्वामित्रांनी त्यांना सल्ला दिला, तेव्हा ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही,
मग तुम्हाला ब्रह्मऋषी कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मण ऋषी कुळात, तुम्ही ब्राह्मण ज्ञातीत जन्म घ्या, व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा, तपश्चर्या करा, मगच तुम्हाला महर्षी बनता येईल. तर मित्रांनो, या अध्यायामध्ये आपण इथे थांबूया, कारण की हा अध्याय पुढे अजून मोठा आहे. आपला व्हिडिओ भरपूर मोठा होऊ शकतो, त्यामुळे आपण आपला हा अध्याय पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.